फारच होत. आणि मग सुरुवात कशी झाली? ब्युटी पार्लर घरातनं सुरू केलं की आधी त्याचं प्रशिक्षण कुठे घेतलं? नाही, ऍक्च्युली मग कोर्स करायचं ठरलं. बरं. मग कोर्स करताना सुद्धा असं होतं की माझ्या सासूबाई बेडरिडन होत्या, बेडरिडन पेशंट होत्या, पण सगळे मला सपोर्टिव्ह होते. तुला काय करायचं ते कर. मुलगी माझी छोटी होती, पण कोर्स करायचा तर कोणाकडे ठेवायचे? तेव्हा काय अशी फार कन्सेप्ट नव्हती की घरी बायका बोलून म्हणजे मुलांना बघायला वगैरे, तेव्हा त्या कन्सेप्ट नव्हत्या जास्त. मी तेव्हा मोटरसायकल चालवायची. लॉ कॉलेजला मी मोटरसायकलवर जायची. तेव्हा लोक मला त्या ह्यानी ओळखायची की तेव्हा कोणी एवढं मोटरसायकल वगैरे चालवत नव्हतं. मी यामा होंडा अशी चालवायची. मुलीला मी बांधायची ह्यानी, काय म्हणतात आपली ओढणी असते ना, त्यांनी बांधायची. मग ती अभिनव शाळेत मी तिला सोडायचे आणि मग मी कोर्सला जायचे. म्हणजे तेव्हा केळकर मॅडम होत्या, त्यांच्याकडे मी कोर्स केला. नंतर बेसिक दुसरीकडे केला. पण मग नंतर लक्षात आलं की ह्याच्यामध्ये खूप एज्युकेशनची वेगवेगळे फाटे आहेत, फॅकल्टीज आहेत आणि प्रत्येकात आपण वेगळं शिक्षण घ्यायला पाहिजे रिलेटेड टू दिस इंडस्ट्री. मग एस्टॅब्लिश ब्रँड्स जसे की रिचफील, जे अजूनही आहेत मार्केटमध्ये, रिचफील आहे, शेरिल्स आहे, राहुल फाटे आहे, हे सर्व जे ब्रँड आहेत ह्यांचे विविध कोर्सेस म्हणजे रिलेटेड टू कॉस्मेटॉलॉजी, स्किन, ट्रायकॉलॉजी, हे सगळे कोर्सेस मी एका पाठोपाठ